नमस्कार. आपण म्हणतो की देव भक्तांची परीक्षा घेतो, पण या परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मला आणि माझ्या ग्रुपला नुकताच आला. निमित्त होतं होळीच्या मुहूर्तावर झारखंडमधील बाबा बैद्यनाथ धाम म्हणजे देवघर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं. होळीमुळे मंदिरात पोचल्यावर आम्हाला जो नजारा दिसला तो थक्क करणारा होता. मंदिराच्या आजूबाजूला भाविकांचा जणू महासागर उसळला होता. लांबच लांब रांगा, माणसाची प्रचंड गर्दी आणि त्या गर्दीमुळे होत होती भांडणं. आम्हाला वाटलं होतं सहज दर्शन होईल, पण बाबांच्या भेटीसाठी चक्क 5 तासाची प्रतीक्षा करावी लागली, ती पण पास घेऊन. एकामागे एक उभे राहून धक्काबुक्की सहन करत हळूहळू पुढे सरकताना खरंच श्रद्धेची कसोटी लागत होती. एक क्षण असं वाटलं की हा थकवा आता सहन होणार नाही, पण म्हणतात ना, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि जेव्हा अखेरीस बाबांच्या शिवलिंगाचं दर्शन झालं, तेव्हा तो 5 तासाचा सगळा थकवा एका सेकंदात कुठल्या कुठे पळून गेला. त्या एका दर्शनाने मनाला जी शांतता मिळाली ती शब्दाच्या पलीकडे आहे. तिथला तो हर हर महादेवचा जयघोष कानावर पडून मन खूपच प्रसन्न झाले. आमच्या ग्रुपसोबतचा तो प्रवास, ती रांग आणि बाबांची ती ओढ या अनुभवाने एक गोष्ट शिकवली की जिथे खरी भक्ती असते तिथे कष्टही गोड वाटू लागतात. आमची होळी तर या दर्शनाने खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. जय बाबा बैद्यनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.